नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती। बऱ्याच वेळा दूध फाटतं, दूध खराब होतं, तर पनीर बनवायला गेलं तर पनीर हे परफेक्ट होत नाही। तर पनीर हे परफेक्ट नाही झालं तरी त्याची पनीरची बुर्जी अतिशय अप्रतिम आणि खूप छान चवदार होते बरं का। दूध फाटलेलं आहे त्याचं पनीर तर मी बनवलं नाही, तर मी असं फ्रीजमध्ये ठेवून देत असते। त्यासाठी कांदा, भोपळा, टोमॅटो, आलं लसूण चटणी सगळं बारीक करून घेतलं आहे आणि मस्त तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा छान परतून घेतलेला आहे। पनीरची भाजी ही अफाट आणि भन्नाट लागत असते, खूप छान अप्रतिम, अगदी पनीरपेक्षाही चवदार लागते। कारण हे घरातलं पनीर आहे, त्यामुळं हेल्दी पौष्टिक आहे। त्यामुळं दूध फाटलं तर अशी पनीरची बुर्जी अवश्य करा तुम्ही। तर तेल टाकल्यावरती मस्त आलटून पलटून घेतल्यावरती त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। मसाले टाकताना तुमच्या पद्धतीनं तुम्ही जे मसाले तुम्हाला आवडतात ते तुम्ही घालू शकता। धना पावडर, जिरे मोहरी सगळं, कांदा लसूण आणि भोपळा किसून घेतलेला आहे बघा, दुधी भोपळा। या पनीरमध्ये दुधी भोपळा अप्रतिम लागतो, त्यामुळे दुधी भोपळा टाकायला स्किप करू नका। खूप सुंदर अशी चव येते पनीरच्या भुर्जीमध्ये। तर मस्त किसून घेतलेला आहे, तर तोही टोमॅटो आणि कांदा परतल्यानंतर तोही मस्त आलटून पलटून मस्त सॉफ्टली परतून द्यायचा आहे। एक गोष्ट आहे बरं का, या पनीरच्या भुर्जीमध्ये पाणी ॲड कसलंच करायचं नाही आहे। भोपळ्यामुळं पाणी सुटतं आणि अलगद असं वरून पुन्हा पनीर टाकायचं आणि जे फुटलेलं पनीर आहे तसंच ठेवलेलं आहे, मी कुठली मेहनत घेतलेली नाही। तर खूप छान असा पनीर झालेला आहे आणि आलटून पलटून मस्त मिक्स करून घ्यायचं, फोडून घ्यायचं पनीर आणि मस्त बघा मी वरून काजू पण टाकलेले आहेत, वरून मॅगी मसाला पण टाकलेला आहे। खूप छान अशी भन्नाट अशी भाजी झालेली आहे, अगदी 10 मिनटामध्ये पूर्ण भाजी तयार आहे आणि खायला तर भन्नाट आहे। मी खूप वेळा बनवलेली आहे आणि खूप वेळा बनवली, पण त्याचा स्वाद काय अजून जुना झाला नाही, नवीनच आहे आणि हवीहवीशीच वाटणारी आहे। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। बाय, भेटूया पुढच्या